कधी विचार केलाय का की आपल्या मोबाईल चार्जरसारखे उपकरणं घरातल्या 240 व्होल्ट करंटला इतक्या कमी व्होल्टेजमध्ये बदलतात तरी कशी? याचं उत्तर आहे एका लहानशा पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये. आजच्या या विवेचनात आपण असाच एक 15 VAचा ट्रान्सफॉर्मर अगदी स्क्रॅचपासून म्हणजे त्याच्या डिझाईनपासून ते फायनल टेस्टिंगपर्यंत कसा बनवायचा हे स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. पण हे सगळं करायचं का? म्हणजे याचा उपयोग तरी काय? समजा आपल्याला 240 व्होल्ट AC सप्लायवरून एक 6 व्होल्टची बॅटरी चार्ज करायची आहे किंवा एखादं छोटं इलेक्ट्रॉनिक उपकरण चालवायचंय. मग काय करणार? इथेच हा ट्रान्सफॉर्मर कामाला येतो. म्हणजे आपण जे काही शिकणार आहोत ना, ते फक्त पुस्तकातलं ज्ञान नाहीये, तर प्रत्यक्षात एक कामाचं उपकरण बनवण्यासाठी आहे. आपला हा सगळा प्रवास 6 सोप्या स्टेप्समध्ये होईल. आपण एका प्रॅक्टिकल ब्लूप्रिंटने सुरुवात करू, मग डेटा चेकलिस्ट बघू, कोरची रचना समजून घेऊ, त्यानंतर थोडे कॅल्क्युलेशन्स, फायनल स्पेसिफिकेशन्स आणि शेवटी टेस्टिंग. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया. पहिला भाग, प्रॅक्टिकल ब्लूप्रिंट. बघा, कुठलंही काम सुरू करण्याआधी आपलं ध्येय एकदम स्पष्ट पाहिजे. आणि आपलं ध्येय काय आहे? एक असा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बनवायचा जो 240 व्होल्ट इनपुट घेईल आणि आपल्याला 6 व्होल्ट 2 अँपिअरचा आउटपुट देईल. अगदी सोपं. आता दुसरा भाग, डेटा चेकलिस्ट. कोणतंही डिझाईन सुरू करण्याआधी तयारी सगळ्यात महत्त्वाची. मग तो जुना ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करायचा असो किंवा एकदम नवीन बनवायचा असो, आधी सगळी माहिती आपल्याकडे हवीच. ही बघा, ही आहे आपली डेटा रेकॉर्ड चेकलिस्ट. यात इनपुट व्होल्टेज किती, आउटपुट किती हवाय, KVA रेटिंग काय, कोर कुठला वापरायचा, वायर कोणती घ्यायची, अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि हा डेटा म्हणजे आपल्या डिझाईनचा पाया आहे बरं का, कारण पुढची सगळी गणितं ह्याच माहितीवर अवलंबून आहेत. चला आता तिसऱ्या भागाकडे वळूया, कोरची रचना. ट्रान्सफॉर्मरचा आत्माच म्हणा ना, तो म्हणजे त्याचा कोर. आणि आपण जो छोटा पॉवर ट्रान्सफॉर्मर बनवतोय त्यासाठी शेल टाईप कोर सगळ्यात जास्त वापरला जातो आणि तोच बेस्ट आहे. तर हे शेल टाईप कोर बनवतात कसं? तर हे बघा, अशा वेगवेगळ्या आकाराच्या पातळ पत्र्या म्हणजे लॅमिनेशन्स वापरून. यात E आणि I आकाराच्या पत्र्या सगळ्यात पॉप्युलर आहेत. आणि याची खासियत काय माहितीये? प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही वाइंडिंग्स कोरच्या मधल्या भागावरच गुंडाळलेले असतात. यामुळे मॅग्नेटिक कपलिंग एकदम जबरदस्त होतं. आपल्या या प्रोजेक्टसाठी आपण EI60 स्टॅम्पिंग निवडलंय. याचा जो मधला भाग आहे ना, त्याची रुंदी आहे 20 मिलीमीटर. आता हे सगळे आकार स्टँडर्ड असतात, पण आपण हेच का निवडलं? याचं उत्तर आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये म्हणजे कॅल्क्युलेशन करताना आपोआप कळेल. ओके, चौथा भाग, डिझाईन कॅल्क्युलेशन्स. आता जरा गणिती भाग सुरू होतोय, पण घाबरू नका, हे एकदम लॉजिकल आहे. प्रत्येक कॅल्क्युलेशन आधीच्या स्टेपवर अवलंबून आहे आणि या सगळ्यामधूनच आपल्या ट्रान्सफॉर्मरची फायनल ब्लूप्रिंट तयार होणार आहे. चला सगळ्यात आधी इनपुट पॉवर काढूया. आपल्याला आउटपुट काय हवं आहे? 6 व्होल्ट आणि 2 अँपिअर, म्हणजे 6 गुणिले 2 झाले 12 VA. ही झाली आपली आउटपुट पॉवर. आता खरं तर कोणताही ट्रान्सफॉर्मर 100% एफिशियंट नसतो, बरोबर? थोडी एनर्जी उष्णतेमुळे वाया जातेच. आपण साधारणपणे 80% एफिशियन्सी पकडून चालू. याचा अर्थ 12 VA आउटपुट मिळवण्यासाठी आपल्याला 15 VA इनपुट द्यावा लागेल. ठीक आहे, आता पुढे जाऊया. आपल्याला कोअरचं क्रॉस सेक्शनल क्षेत्रफळ ठरवायचंय. आपल्या 15 VA ट्रान्सफॉर्मरसाठी आपल्याला साधारण 420 स्क्वेअर मिलीमीटर एरिया लागेल. आणि आठवतंय आपण EI60 कोअर निवडला होता? त्याची रुंदी 20 मिलीमीटर आणि जाडी 21 मिलीमीटर आहे. बघा, बरोबर जुळून आलं की नाही? म्हणजे आपली निवड एकदम परफेक्ट होती. बरं, आता आपल्याकडे कोअरचा एरिया आहे. यावरून आपण व्होल्टेज पर टर्न काढू शकतो. म्हणजे काय? तर वाइंडिंगचा एक वेढा किती व्होल्टेज तयार करतो हे आपल्याला या फॉर्म्युलावरून कळतं. यात B म्हणजे फ्लक्स डेन्सिटी, सोप्या भाषेत चुंबकीय ताकद. A म्हणजे एरिया, जो आपण आत्ताच काढला, आणि F म्हणजे फ्रिक्वेन्सी. हे सगळं कॅल्क्युलेट केलं की उत्तर येतं साधारण 0.0753 व्होल्ट पर टन. आणि हे व्होल्टेज पर टनचं जे उत्तर आले ना, ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आता एकदम सोपं झालंय. प्रायमरी आणि सेकंडरी कॉइलला किती वेढे द्यायचे हे लगेच कळतं. 240 व्होल्टसाठी आपल्याला साधारण 3187 वेढे लागतील आणि 6 व्होल्टच्या आउटपुटसाठी फक्त 80 वेढे बस. पण थांबा, इथे एक प्रॅक्टिकल गोष्ट लक्षात घ्यायला हवी. जेव्हा आपण या ट्रान्सफॉर्मरला एखादा चार्जर वगैरे जोडतो, म्हणजे त्यावर लोड येतो, तेव्हा आउटपुट व्होल्टेज थोडंसं कमी होतं. मग हे नुकसान कसं भरून काढायचं? सोपं आहे. आपण सेकंडरी वाइंडिंगमध्ये थोडे जास्त वेढे गुंडाळायचे, साधारण 10% जास्त. म्हणून आपण 80 ऐवजी 88 वेढे घेणार आहोत. म्हणजे लोड असतानाही आपल्याला बरोबर 6 व्होल्ट मिळतील.
चला, वेढ्यांची संख्या तर ठरली. आता पुढचा प्रश्न. वायर किती जाड घ्यायची हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रत्येक वाइंडिंगमधून किती करंट वाहणार आहे हे माहीत पाहिजे. प्रायमरी करंट काढायला सोपं आहे. इनपुट पॉवर 15 VA इनपुट व्होल्टेज 240 ने भागा. उत्तर आलं 0.0625 अँपिअर. आणि सेकंडरी करंट तर आपल्याला आधीपासूनच माहीत आहे, 2 अँपिअर. आणि एकदा करंट कळला की वायरची जाडी ठरवणं सोपं जातं. यासाठी स्टँडर्ड वायर गेज म्हणजेच SWG वापरतात. नियम साधा आहे, जास्त करंट तर जाड तार. मग आपल्या केसमध्ये काय होईल? प्रायमरीमध्ये करंट अगदीच कमी आहे, म्हणून त्यासाठी 37 SWGची बारीक तार चालेल. पण सेकंडरीमध्ये तब्बल 2 अँपिअर करंट आहे, म्हणून त्यासाठी आपल्याला 19 SWGची जाड तारच वापरावी लागेल. आणि 5वा भाग, फायनल स्पेसिफिकेशन्स. आपली सगळी गणितं, सगळी कॅल्क्युलेशन्स झाली आहेत. आता वेळ आलीये हा सगळा डेटा एकत्र करून आपल्या ट्रान्सफॉर्मरची फायनल ब्लूप्रिंट बनवायची. तर हे बघा, ही आहे आपल्या 240 व्होल्ट ते 6 व्होल्ट 15 VA ट्रान्सफॉर्मरची फायनल ब्लूप्रिंट. यात कोर कुठला, वेढे किती, वायर कोणती, सगळं काही स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आता फक्त हे डिझाईन प्रत्यक्षात उतरवायचं काम बाकी आहे. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, 6वा भाग, व्हेरिफिकेशन आणि टेस्टिंग. बघा, ट्रान्सफॉर्मर बनून झाला म्हणजे काम संपलं असं नाही. तो वापरायला सुरक्षित आहे की नाही आणि व्यवस्थित काम करतोय की नाही हे तपासण्यासाठी काही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. या फायनल क्वालिटी चेकमध्ये काय काय येतं? तर सगळ्यात आधी व्हिज्युअल इन्स्पेक्शन, म्हणजे डोळ्यांनी बघून सगळं ठीकठाक जोडलंय का ते पाहणं. मग इन्सुलेशन टेस्ट, म्हणजे वाइंडिंग आणि कोरमध्ये कुठे शॉर्ट सर्किट तर नाही ना. त्यानंतर व्होल्टेज रेशो बरोबर आहे की नाही ते तपासणं. आणि सगळ्यात शेवटी लोड लावून तो खूप जास्त गरम तर होत नाहीये ना हे बघणं. या सगळ्या टेस्ट्स पास झाल्या की आपला ट्रान्सफॉर्मर वापरायला तयार. तर पाहिला, एक अवघड वाटणारा कॉम्पोनेंट आपण किती सोप्या स्टेप बाय स्टेप पद्धतीने डिझाईन केला. यातून एकच गोष्ट शिकायला मिळते, कोणतीही इंजिनिअरिंगची समस्या असो, जर आपण तिला पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने सोडवलं तर उत्तर नक्की मिळतं. आता प्रश्न हा आहे की हीच पद्धत वापरून आपण अजून कोणते इलेक्ट्रॉनिक घटक डिझाईन करू शकतो? जरा विचार करा.